तर इथे ना सकाळची वेळ होती, म्हणजे माझी अंघोळ झाली होती, बाकीच्यांच्या पण झाल्या होत्या आणि काहींच्या अंघोळ राहिल्या होत्या मुलांच्या वगैरे. तर ताईंचं इथे ते जायचे होते सकाळी, त्यामुळे त्यांचं कपडे धुवायचं चालू होतं. इकडे ह्यांचं गाडीतलं सगळं काढून जे आहे ना ते साफ करत होते. आदर्श पण त्यांना हेल्प करत होता. नंतर इथे आतलं सगळं साफ करून झाल्यानंतर आदर्श आणि हे ना गाडीवर पाणी मारत होते, तुम्ही बघू शकता. आणि सगळं त्यांचं क्लीन करायचं चालू होतं. शेवटी गाडी खराब होणारच होती, कारण की गावाकडे आलं की थोडीशी धूळ उडते आणि चिखल वगैरे आहे. थोडासा पाऊस आहे, म्हणजे एवढा पाऊस नाही आहे गावाकडं. ऊन पडलंच होतं, पण थोडंसं आभाळ पण आल्यासारखं झालं होतं. नंतर आम्ही निघालेलो बाहेर. तर बाहेर म्हणजे कुठे, आम्ही चाललेलो मोहोळला. तर तिथे आम्हाला ना जे आहे ना मस्तानी खायची होती, त्यामुळे सगळ्यांना घेऊन चाललो होतो. आणि खूप छान तिथली मस्तानी लागते, त्यामुळे सगळ्यांना आवडते म्हणून आम्ही आलो. नंतर इथे बघा, आम्ही मस्तानी खाण्यासाठी आलो होतो आणि प्रत्येक वेळेस येता जाताना आम्ही इथे मस्तानी खातो आणि सगळ्यांना खूप छान वाटलं, सगळ्यांनी खाल्ली. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या समोर आहे. तर हीच आमची फेवरेट मस्तानी आहे आणि मला पण ह्याची टेस्ट ना खूप आवडते. माझं लग्न पासून ना म्हणजे ह्यांनी मला इथे ना मस्तानी म्हणजे खाण्यासाठी आणतात. तर मला ही खूप आवडते, कारण पुण्यात पण अशी भेटत नाही, एवढी छान टेस्ट असते इथली. नंतर आम्ही ना गावाकडच्या मंदिरात आलो होतो, जे आमच्या गावातल्या देवाची यात्रा वगैरे असते ना, तर भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथे आलो होतो. खूप छान आहे. कुठला होता? स्कूल आहे ना तुमची? जुनी स्कूल आहे यांची. चला चल विशू. चला बाहेर. तर इथे ना हे आम्ही मंदिराला जेव्हा राऊंड मारत होतो, तेव्हा हे सांगत होते की माझा क्लास इथे होता. इथं आम्ही शिकलेलो आहे आणि ही जुनी स्कूल आहे, जेव्हा हे शिक्षण घेत होते तेव्हाची. आणि खरंच खूप छान वाटत होतं, कारण कसं असेल ना तेव्हा. आणि हे खूप जुनं मंदिर आहे आणि ह्या देवाची यात्रा असल्यावरच आम्ही गावाला वगैरे येतो आणि आधीमध्ये आलो की देवाच्या नक्की पाया पडून जातो. तर छान वाटत होतं, कारण हे जुनं सांगत होते आणि मुलांना पण छान वाटत होतं ऐकायला वगैरे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.